केळी, कापूस आणि ऊस. पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या जळगाव मध्ये एक देव माणूस राहतो. मी अत्यंत मनापासून सांगतो, तुमच्या जळगाव भूमीमध्ये जिथे पिकतं तिकडे विकत नाही. तुमच्याकडे केळी पिकत असतील पण त्याचं मोल तुम्हाला शून्य आहे. तुमच्या जळगावमध्ये एक अशी व्यक्ती राहते की ज्या माणसाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये ज्यांना माहित आहे की हा माणूस काय करतो, त्या माणसाला देवासारखं मानतात. त्यांनी कोट्यावधी लोकांना बरं करण्याचा प्रयत्न केला, आजारातून मुक्ती देण्याचा प्रयत्न केला. त्या देव माणसाचं नाव आहे गिरीश महाजन. आहे की नाही? आणि तितकेच तोडीचे आमचे एकनाथजी खडसे साहेब. दोघांसाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण मी सुद्धा मेडिकलचं काम जे शिकलो ते गिरीश महाजन आणि आमचा रामेश्वर, त्यांच्यासोबत हनुमानासारखा सोबत असतो, त्याच्याकडूनच शिकलो. शेवटी बघा काय असतं की राजकीय पद, प्रतिष्ठा, पैसाही कमवता येतो आणि आशीर्वादही कमवता येतो. कमवलेला पैसा परमेश्वराकडे घेऊन जायचा आहे. मला सुद्धा, मी तुम्हाला विचारायला आलोय की तुम्हाला कुठली पेटी माहिती असेल तर मला सांगा. मेल्यावर माड्यावर बांधता येईल आणि वर गेल्यावर उघडता येईल. आहे का हो? आहे का? आहे कुठली? आज जिजाऊंचा उल्लेख करतो, पण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांचं देहावसन झालं तर त्यावेळेस महाराजांच्या पत्नी पुतळाबाई या सती गेल्या. आणि पुतळाबाई ज्यावेळेस सती गेल्या, पुतळाबाईंना विचारलं, पुतळाबाई जेव्हा सती जाणं म्हणजे त्या चितेवर बांधतात आणि त्याला दोरीनं बांधतात, चारी बाजूनं नगारे वाजवतात, कारण जिवंत व्यक्ती त्या आगीवर बसली तर त्या आगीच्या त्या पेटणाऱ्या ज्वाळांनी ती बोंबलू लागेल, ओरडू लागेल. तो आवाज, तो आक्रोश लोकांना ऐकायला येऊ नये म्हणून दोरीनं बांधून ठेवतात. दोरीनं बांधत असताना त्या पुतळ्याबाईनं, म्हणजे पत्नीची नवऱ्याविषयी काय श्रद्धा आणि निष्ठा असते पहा. पुतळाबाई म्हटल्या की सती जात असताना परमेश्वराच्या दारी जर मला काही द्यायचं असेल तर मला महाराजांचे जोडे द्या. मी उराशी कवटाळेन आणि परमेश्वराकडे जाताना त्या जोड्यांशी जी माझी महाराजांच्या प्रती श्रद्धा होती ती श्रद्धा सोबत घेऊन मी वर जाईन. याला म्हणायचं बायकोचं नवऱ्याविषयीचं प्रेम. नवऱ्याचं बायकोविषयी कसं असतं प्रेम? सॉलिड. एक बायको म्हटली, अहो कळलं का तुम्हाला, ती बाजूवाली आहे ना, ती गेली, जाऊन हाक मारून या. नवरा म्हटला अजिबात जाणार नाही. अहो तुमचे मित्र आहेत ना ते, त्यांची तिसरी बायको गेली. अगं मी त्या नालायकाच्या घरी 2दा गेलो, तो एकदा पण नाही आला माझ्याकडे. अर्ध्यांना कळलेलं नाही. लेट करंटवाले आता हसतायत. चंद्रशेखर आपले बावनकुळे साहेब, करंट जोरात आहे. ती म्हटली की तिच्या घरामध्ये त्याची तिसरी बायको गेली, म्हणजे 2 बायका आधी गेल्या. तुमचा मित्र आहे म्हटले, जाऊन हात मारून या. तर हे चिडलं बायकोवर, खेकसलं. म्हटलं गप नालायक, तुला काय कळतं म्हटलं. त्या हरणखोराच्या घरी मी आधी 2दा गेलोय, माझ्या घरी एकदा तरी आला का तो. पुतळाबाईची जी निष्ठा महाराजांच्या प्रती होती आणि महाराजांची जी निष्ठा आपल्या पत्नीच्या आईच्या प्रती होती, या 2च गोष्टी आपण सांभाळल्या तर आपल्याला मोठं होण्यापासून कुणाचा बाप सुद्धा अडवू शकत नाही. काम करताना ध्यान मग्नता असली पाहिजे. आपण कसं करतो माहिती का, मंदिरात गेल्यावर अर्ध लक्ष चपलांकडे, जातात की काय, जातात की काय. अगं कसा पावेल देव. मग त्या हारवाल्याकडे कसे देतात. आणि काय काय लोक फार
हुशार हो. एक चप्पल इकडं काढतात आणि दुसरी चप्पल इकडं. बिचारा चोराला किती त्रास. तुम्ही हसा नसा, मी तर हसतोय. काय रे साहेब, बरं आहे ना. एक बाई अशी मस्त मजबूत होती. मी बाई म्हटलं, बहीण नाही. तिच्या घरात चोरी झाली आणि ते चोर असं मरखत असं कडक, म्हणजे असं उंचीला कमी, असं एकदम म्हणजे हाताने धरलं तरी जीव जाईल. आणि ती अशी एकदम मजबूत. आणि त्या चोराचं नशीब वाईट. त्या चोराचं नशीब वाईट. त्या चोराला त्या बाईनं पकडलं तर पकडलं. याला बायकांचं डोकं पण भारी राव. त्याला पकडून खाली पाडला, त्याच्यावर बसली. नोकराला आवाज येते, भमद्या 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 भमद्या. आणि घरात नोकर ते किचन मध्ये काय स्वयंपाक करत होतं, ते आलं, मालकीन बोला बोला बोला. अरे बोला बोला काय, जा लवकर चप्पल घाल आणि पोलिसांना बोलून आण. मम्मी गेला की नाही, मालकीन चप्पल शोधतोय. ते खालचं चोर मरक, ज्याच्यावर ही बसली आंबा आहे. ममदा म्हणतो, नाही मालकीन चप्पल शोधतोय. ते खालचा चोर म्हणतो, अरे नालायका, माझी चप्पल घालून जा, लवकर जा. मंदिरात गेल्यावर नवीन चप्पल असेल तर आपलंही असंच असतं. दर्शन नीट नाही झालं तरी चालेल, असं 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 करून लगेच बाहेर. का चप्पल नाही गेली पाहिजे. ध्यान मग्नता नाही म्हणून देव पावत नाही. देवाला प्रसन्न करायचं असेल तर कधीही त्या गाभाऱ्यात जाऊन असा विचार करू नका की हे मंदिर आहे. असा विचार करा की ही माझ्याशी बोलणारी जिवंत मूर्ती आहे. नामदेवांना विचारलं संत नामदेवांना की नामदेवा, तुझ्याच हातून हा भगवंत प्रसाद भक्षण करतो, मग आम्ही पामरांच्या हातून का करत नाही? कारण नामदेवाची भक्ती एवढी होती की त्या भक्तीमध्ये जी आर्जवता होती, जी कंठापासून नाभीपासून भक्तीची जी शक्ती होती, त्या शक्तीमुळे भगवान विठ्ठल प्रसाद प्राशन करत होते. इथून पुढे देवीच्या मंदिरात जाल, शिर्डीच्या मंदिरात जाल, कोणत्याही मंदिरात जाल, सरळ सहज जाऊ नका. दोनच प्रश्न मनाला विचारा की मी माझ्या आई वडिलांना, बहिणीला, बायकोला मान सन्मान दिलाय का? उत्तर जर हो असेल तर छाती ताट करत अभिमानानं मंदिरात शिरा. भगवंताला सांगा, तुला जेवढा मान देतो तेवढा मान मी माझ्या आई वडिलांना सुद्धा देतो. आता सांग, तुम्हाला पावणार की नाही, पावतो की नाही बघा. कसं असं माहित आहे का की आपल्याला मोबाईल चालवायचा माहित नाही, हातात डबड घेतलेलं लावते, लागत नाही लागत नाही लागत, कसा लागेल, उलटा पकडलाय. आपण मंदिरात जाऊन ज्या पद्धतीनं भक्ती करायची त्या पद्धतीनं भक्ती करत नाही. भाषा चार आहे, आपण बोलतो ती वैखरी, जे कंठातल्या कंठात बोलतो. वैखरी पश्यंती, वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा. जे आतल्या आत बोलतो ती मध्यमा, नंतरची पश्यंती आणि शेवटची देववाणी, तिला परा म्हणतात.
जर समजा सकाळपासून संध्याकाळपर्यंत, मला एक सांगा तुम्ही, आपण देवाची पूजा कशी करतो माहिती आहे? खास करून माझ्या बहिणी सकाळी अगरबत्ती घेतात, तांबाभर तुळशीला पाणी घेतात, पाणी घातलं, ती एक अगरबत्ती असते, तिचा दांडा असा हातात धरतात, अशी गोल फिरवतात आणि खोसतात. ते देव सुद्धा बघतात कुठे गेली कुठे गेली कुठे गेली कुठे गेली, तोपर्यंत ही स्वयंपाक घरात. जर मी चौधरी साहेब तुमच्याकडे 2 मिनिटं पाहिलं तर तुम्ही माझ्याकडे किती मिनिटं पाहाल? 2च मिनिटं. अरे मी जर परमेश्वराची आठवण 2 मिनिटं ठेवली तर परमेश्वर सुद्धा माझी आठवण 2 मिनिटं ठेवेल. पण जर मी परमेश्वराचं नाव 24 तास मुखात घेतलं तर परमेश्वर सुद्धा आपल्याकडे 24 तास बघेल का नाही? ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, आपण हरिपाठ म्हणतो, ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. अर्थ काय? एक कुछ नहीं, वो कृष्ण है ना, पांडव के घर में रहता है. जे आहे ना हे कानफट फोडतो तुझं. ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. अरे हा पांडव म्हणजे पंचप्राण, प्राण अपान व्यान उदान सभार. हे जे आपण देवाला जे आपण प्रसाद चढवतो ते जे पंचप्राण सांगितले, हे पंचप्राण ज्या ठिकाणी एकवटतात त्या स्थानाला म्हणायचं आज्ञा चक्र. म्हणजे जिथे तुमची आमची आई जिथे कुंकू लावते त्याला म्हणायचं आज्ञा चक्र. मंदिरात जात असताना त्या मूर्तीला जिथे आपण कुंकू लावतो, 2 डोळ्यांच्या मध्ये भ्रुकुटी मध्य ज्याला आपण म्हणतो ते आज्ञा चक्र आहे. तिथे हा भगवान श्रीकृष्ण राहतो. म्हणजे त्या ठिकाणी आत्म्याचं मूळ स्थान आहे. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. आपण अथर्व शीर्ष म्हणतो, त्वां मूलाधार सितोसि नित्यम त्वं शक्ती त्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं त्वां मूलाधार सितोसि नित्यम. मूलाधार जे चक्र आहे, जे आपण शौचाला जातो त्याच्या वरच्या भागामध्ये ते चक्र मूलाधार चक्र आहे. तिथून जी चक्र सुरू होतात, जिथे शेवटी आपल्या मेंदूच्या म्हणजे डोक्याच्या मध्यभागी शेवटचं चक्र सहस्राधार आहे. पुन्हा कधी कीर्तनाला आलो तर मी सविस्तरपणे सांगेन, पण आजच्या दिवशी एवढंच लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी कुंकू लावतो ते आज्ञा चक्र आहे. आज्ञा चक्र याचा अर्थ असा की आपलं शरीर कम्प्युटर आहे. या शरीराला काही शिकवावं लागत नाही. जी गोष्ट तुम्हाला 3ऱ्या दिवशी पाहिजे 2 दिवस तुम्ही करा, 3ऱ्या दिवशी शरीर तुम्हाला आपोआप आठवण करून देत. 2 दिवस पहाटे 3 वाजता उठा, 3ऱ्या दिवशी जाग येते की नाही? येते की नाही? 2 दिवस दुपारी जेवा 5 वाजता संध्याकाळी, 3ऱ्या दिवशी बरोबर 5 वाजता भूक लागते. 2 दिवस ढोसा, 3ऱ्या दिवशी एक घंटी वाजली, आता जे जात असतील त्यांची घंटी वाजली समजायचं. शरीर जे काही आपण 2 दिवस करू तर 3ऱ्या दिवशी आपोआप करतं. 3 दिवस मंदिरात जा, 4थ्या दिवशी सुद्धा तुम्हाला वाटेल की आज मी गेलंच पाहिजे, शरीर आठवण करून देतो. म्हणून हे जे आज्ञा चक्र आहे हे ईश्वरापासून सर्व काही प्राप्त करून देण्याची जागा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणे द्वारकेचा राणा. म्हणजे जो अनादि अनंत परमेश्वर आहे त्या परमेश्वराचा वास या भ्रुकुटी मध्ये आज्ञा चक्राच्या. म्हणून आपण कुंकू लावतो, म्हणून आपण विठ्ठलाची भगवान विष्णूची आठवण म्हणून बुक्का अभीर किंवा कुंकू किंवा काहीतरी आपण देवाचा जो काही अष्टगंध आहे तो लावतो. मननात त्रायते इति मंत्र. लोक म्हणतात की काय विठ्ठल 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 नाव घेतात, राम 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 नाव घेतात, ह्यानी काय होतं? मी तुम्हाला आज 3 गोष्टी सांगतो, ते आजपासून करा. पहिल्यांदा मी तुम्हाला ते 5 यज्ञ सांगितले. मुंगी बिंगी विसरलात का? राम कदम जिंदाबाद म्हणायचं, पदर खोचायचं आणि टाकायचं.
3 महिन्यात दुःख दूर नाही झाली तर माझ्याशी येऊन भांडायचं नाही. भांडायचं कुणाशी घर दाखवलंय. माझ्या याच्यात नावी भरपूर आहेत. मी पण अर्धीच दाढी करतो. हे सगळं सांगितलं नाही तुम्हाला आज. आमच्या दोस्ताला पुढची निवडणूक जिंकून दिल्यावरच बाकीचं सगळं सांगणार. आणि मग त्या पण कार्यक्रमात येऊन सांगणार नाही नाही तेव्हा तर मी तुम्हाला 25% सांगितलं होतं, आता 25%, उरलेलं 25% नंतर 5 वर्षानंतर. पण मला माणसं कळतात, माणसांची पावलं कळतात, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज कळतं, त्यांचं आभा मंडळ कळतं. हा राजकीय मंच नव्हे, पण हा माझा मित्र जे पुण्याईचं काम करतोय. या जगात पुण्याईला तोड नाही. कुणी बापाचा बाप जरी आला तरी हा माझा मित्र 25 वर्ष इथून हलत नाही. आणि कुणी हलवण्याच्या भानगडीत पण पडू नका. आपण पण ताकदवाला आहे. आता तुम्ही तिकडे नाही, तुम्ही मुंबईला, माझ्याबरोबर यायचं राव. मननात त्रायते इति मंत्र. हे नाव आवडेल ते नाव या क्षणापासून मुखामध्ये घ्या. 3 महिन्याच्या नंतर चमत्कार घडतो की नाही सांगा. सकाळी उठला लोक म्हणतात नाही टॉयलेटला गेल्यावर कसं घ्यायचं. जगात कोणत्याच विधी वाईट नाही. जर वाईट आहे जाऊ नका. आमचे दाढीवाले साहेब बायकोला सांगतायत जेवण बनवून ठेव, रामकदम साहेब येत आहेत. ते आल्यावर विचारतील दाढीचा त्रास होतो की नाही, नाही म्हणून सांगायचं. काहीतरी कळतं की नाही पाहून सांगू. सर प्रेमानं बोलतो बरं का. पण मी पण वाटत पुढच्या वेळेस येताना मी दाढीच वाढवून येणार. शिवाजीच वाटलं पाहिजे. पण एक सांगतो, आम्ही शासकीय विश्रामगृहात भेटलो, चौधरी साहेबांना भेटलो, साहेबांना भेटलो. ज्या आस्थेनं प्रेमानं त्यांनी माझं स्वागत केलं, मी मनापासून त्या सगळ्यांचा ऋणी आहे. आणि मला कोणी कणभर दिलं तर मी मनभर दिल्याशिवाय. घाटकोपरला आला ते बंद झालं बस. घाटकोपरला आला की डायरेक्ट किडनॅपच. जे नाव आवडेल ते नाव या क्षणापासून मुखात घ्या. 24 तास घ्या. आंघोळीला गेलात नाव ठेवा. विठ्ठलावर भक्ती असेल विठ्ठलाचं घ्या. गणपतीवर भक्ती असेल गणपतीचं घ्या. कुणी विचारेल मंत्र कोणता रे, मंत्र काही नसतो. जे आवडेल तोच खरा मंत्र असतो. नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पाप जन्म जन्मांतरीचे न लागे सायासन जावे वनांतरा. सुखी येतो घरी नारायण हरिपाठ पाठ आहे. एक बाई म्हणते साहेब माझी देवावर श्रद्धा नाही. कोणाचं सलमानचं घेते घे. नवऱ्यानं ठोकला तर माझ्याकडे नको येऊ. कुणाची देवावर श्रद्धा असेल ठीक आहे. कुणाची बाबासाहेबांवर श्रद्धा असेल, कुणाची गौतम बुद्धांवर श्रद्धा असेल, कुणाची जीजसवर असेल, त्यांचं घ्या. कुणाचंही घ्या. आणि कुणावरच श्रद्धा नसेल देवांवर तर ज्यानं जन्म दिला त्या आईचं नाव घ्या. या सगळ्या नावांमधला मोठा मंत्र तो आहे. मननात त्रायते इति मंत्र. मला सांगा तहान लागली, 2 फूट खोदलं लागेल का पाणी? 2-2 फूट 200 ठिकाणी खोदलं लागेल का पाणी?
400 फूट एकाच ठिकाणी खोदलं, लागेल का नाही पाणी? लागेल की नाही? आपण काय करतो माहिती? मंगळवार गणपतीला गेलं पाहिजे, गुरुवार साईबाबा नाराज होईल, शनिवार मारुतीच्या मंदिरात गेलं पाहिजे. पण शनिवारी मारुतीच्या मंदिरात जावं, पण गणपतीच्या तिथले सगळे फुलवाले आहेत ना, माशा मारत असतात. अरे वारांमध्ये आपण देवाला सुद्धा विभागलं, एवढे संकुचितपणाचे आहोत आपण. अरे गणपतीच्या मंदिरात गेल्यावर सुद्धा सगळ्या देवांना त्याच मूर्तीत बघायचं, आणि मारुतीच्या मंदिरात सुद्धा गेल्यावर सगळ्या मूर्तींना त्याच रूपात बघायचं, आणि सकाळी उठल्यावर आईचं तोंड बघितल्यावर सुद्धा सगळ्या देवांना त्याच मुखात बघायचं. ही खरी आयुष्यामध्ये यशस्वी होण्याची कला आहे. देवाना सुद्धा वारात विभागलं, देवाना सुद्धा कधी इकडे जा कधी तिकडे जा, हा पावला नाही तिकडे जा. कोणतरी सांगतो तिरुपतीला जा, मग तुझं कर्ज फिटेल. काय फिटत नाही.